आपल्यासोबत आता जे चर्चा करत होते आपले प्रवीणजी दैतुले, जे भारतीय जनता पार्टीचं गेले 40 वर्ष भांडूप या विभागामध्ये काम बघत आहे. प्रवीणजी, एक प्रश्न प्रामुख्याने तुमच्या बोलण्यातून जाणवतोय, तो असा आहे की तुम्हाला मिळणारी तिकीट ही अंतर्गत गटबाजी का महायुतीचा धर्म, ह्या कोणत्या परिस्थितीमध्ये नाकारली गेली असेल असं तुमचं मत आहे? अंतर्गत गटबाजी नाही, एवढी नाही आहे. पण हे महायुतीच्या माध्यमातून जे पुत्रप्रेमासाठी ज्या आमदारांच्या निवडणुकीमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही शिवसेनेचा आमदार आम्ही निवडून दिला. आम्ही म्हणत नाही, अख्ख्या संपूर्ण राजकीय पटलावर, भांडूपच्या पटलावर आहे की बीजेपीमुळे अशोक पाटील निवडून आले. बोलावंच लागेल, प्रश्न येत नाही. कारण विधानसभेचा जर रिझल्ट पाहिला, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नगरसेवक आहेत, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं काम आहे, अशाच ठिकाणी अशोक पाटलांना मतं मिळालेली आहेत. ह्याच ठिकाणी अशोक पाटील आघाडीवर आहेत. मी माझं गणित सांगतो, मी पुत्रप्रेमासाठी यासाठी बोलतो. मला हे पण मला वाईट वाटतंय की त्या टायमाला यांच्याकडून जे वार्डाचे कार्यकर्ते होते, हे तुटक कार्यकर्ते होते. प्रत्येक वार्डामध्ये 5-10 कार्यकर्त्याच्या व्यतिरिक्त त्या टायमाला अशोक पाटलांकडे कार्यकर्ते नव्हते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचा रान करून, युतीचा धर्म पाळून भारतीय जनता पक्षाने अशोक पाटलांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं. का तर महाराष्ट्रावर भगवा फडकला पाहिजे, भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, म्हणून आम्ही अशोक पाटलांना निवडून दिलं. पण अशोक पाटलांनी जाण ठेवली नाही. तुम्हाला मी एक सांगतो, मी या सीटसाठी मी अशोक पाटलांकडे पण गेलो होतो, लपवत नाहीये. त्यांना पण माझी इच्छा बोलून दाखवली की मला ह्या 113 म्हणून लढायचं. त्या टायमामध्ये काहीच बोलले नाही. आणि नंतर अचानक मी त्या वार्डामध्ये काम चालू केलं. नंतर त्यांनी आपल्या मुलाचं नाव तिथे, मुलाचे माझे 2 बॅनर लागले, 3रा बॅनर त्यांच्या मुलाचा लावायला लागले. अशोक पाटलांनी प्रेमाखाती, पुत्रप्रेमासाठी आपला जो ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक आहे, शिवसेनेमध्ये आलेले नगरसेवक आहे उमेश माने, त्यांचा वाट बीजेपीला दिला. पण आपल्या मुलासाठी त्यांनी 113 जो वाढ भारतीय जनता पक्षाने मागितला होता, माननीय आशिष शेलारांनी याच्यासाठी जोर लावलेला, अतुल भातळकरांनी, मनोज भाईंनी याला जोर लावला होता, तो वाढ त्यांनी आपल्या मुलासाठी सेव्ह करून घेतला. म्हणजे स्वतःच्या पक्षाबरोबर पण त्यांनी खेळी केली आणि अशोक पाटलांनी हा वाढ आपल्या मुलासाठी घेतला. आणि हेच कारण आहे, तो जो वाढ अशोक पाटील मागत नाही ना, आज प्रवीण दैतुले फॉर्म भरण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन तिकडे असता. आज मी काल रात्रभर झोपलो, मी शांततेने झोपलो असतो. ह्याला कारण ते सुद्धा आहे, महायुतीचं कारण आहे. महायुतीमुळेच माझी सीट गेली.